अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडतो की जेव्हा आपण जप करतो तर तेव्हा तो जप किती वेळा करायचा, जप केव्हा करायचा, जप कसा करायचा, जप केल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात किंवा त्याचं फळ आपल्याला केव्हा मिळतं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून बघूयात. आता पहिला प्रश्न म्हणजे जप किती वेळा करावा. खरं तर आजकालचं जीवन हे प्रत्येकाचं धकाधकीचं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे आणि या जीवनामध्ये प्रत्येकजण जप करतो किंवा प्रत्येकजण सेवा करतो, परंतु त्याच्यामध्ये आपापल्या सोयीनुसार हा करत असतात. पण खरं तर जप हा 11 माळी करावा. आता तुम्ही म्हणाल की 11 माळी कशासाठी? तर त्यातली जी पहिली माळ असते तर ती पहिली माळ म्हणजे स्वतः गुरुसाठी असते. दुसरी माळ ही आपल्या आईसाठी असते. तिसरी माळ ही वडिलांच्यासाठी असते. चौथी माळ ही पितरांसाठी असते. आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही 5, 6, 7, 8, 9 ह्या ज्या काही माळी आहेत तर ती म्हणजे आपले जे काही षड्रूप आहेत की ज्याच्यामध्ये काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ, माया या सर्वांच्यासाठी आहेत. आणि शेवटची जी काही 11वी माळ आहे तर ती माळ आपल्या स्वतःसाठी आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येकाला 11 माळी जप करणं हा शक्य आहे का? प्रत्येकाने तो अवश्य करण्याचा प्रयत्न करावा, पण प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार करत असतात. आता जेव्हा आपण जपमाळ करतो तर तेव्हा जपमाळेमध्ये 108 मणी असतात. म्हणजेच त्याच्यामध्ये 12 राशी आणि 9 ग्रह याच्यानुसार हे 108 मणी घातलेले असतात. त्यातला एक मणी हा मग मेरुमणी असतो. आता पुढचा प्रश्न म्हणजे जप कसा करावा. जेव्हा आपण जप करतो तर तेव्हा आपण पाठ घ्यावा आणि त्याच्यावर बसून करावा किंवा शक्य असेल जर कुणाला खाली बसता येत नसेल किंवा काही आजारपण असेल किंवा काही ऑपरेशन्स वगैरे झाले असतील तर अशाने तुम्ही खुर्चीवर बसून करायलासुद्धा हरकत नाही. नाहीतर एखादं आसन घ्या, कापडाचं आसन घ्या, त्याच्यावर बसा आणि जप करा. जप करताना आपल्या पाठीचा जो काही कणा आहे तर तो पाठीचा कणा हा ताठच असला पाहिजे. डोळे मिटलेले असले पाहिजेत. आपले उच्चार हे स्पष्ट असले पाहिजेत. आणि आपण जो काही जप करणार आहे तो जप करताना आपलं मन हे एकाग्रचित्त असलं पाहिजे. आता जेव्हा आपण जप करतो तर तेव्हा ह्या ज्या जपमाळा आहेत त्या अनेक प्रकारच्या असतात. मग त्याच्यामध्ये तुळशीची माळ असते, रक्तचंदनाची माळ असते, स्फटिकाची माळ असते किंवा सिद्ध केलेली दुसरी माळ असते, कोणतीही माळ असते. प्रत्येकाने स्वतःची माळ ही वापरायला हवी. आपली माळ इतर कोणालाही देऊ नये. परंतु जर आपली माळ जर कोणाला द्यायचीच असेल तर जे काही गंगेचं पाणी आहे तर त्या गंगेच्या पाण्यानं ती चार्जसुद्धा करून घेतली पाहिजे. आता माळेचे काही नियम आहेत. म्हणजे जपमाळ जेव्हा आपण वापरतो तेव्हा जपमाळेचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे. म्हणजे जपमाळ ही कधीही जमिनीला स्पर्श होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. किंवा जेव्हा आपण जप करतो तर तेव्हा आपल्या पोटाच्या खाली कोणत्याही भागाला त्याचा स्पर्श होणार नाही ही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्या पोटाच्या खालचा भाग हा अपवित्र मानला जातो आणि म्हणून जपमाळेचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे. जप करताना आपण जेव्हा जपमाळ सुरुवातीला वापरतो तर तेव्हा ती आपल्या कपाळाच्या मध्यभागी लावलेली असली पाहिजे किंवा आपल्या दोन्ही डोळ्यांना लावायची, नमस्कार करून मगच जप करायला सुरुवात करायची. आता तुम्ही म्हणाल की जप करताना कसा करायचा, म्हणजे तो मोठ्याने करायचा की पुटपुटत करायचा की मनातल्या मनात करायचा. तर त्याच्यात म्हणजे काय तर त्याचे काही नियम आहेत. आता जप हा सकाळी पहाटे उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून केला गेला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला लवकर उठलंच पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार तो म्हणजे वाचिक जप. म्हणजे जो आपण मोठमोठ्यानं करतो, म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं मोठमोठ्याने जप करतो. अशा प्रकारे जर आपण जप केला तर त्याचे मिळणारे फळ हे आपल्याला सामान्य असते. त्याच्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे उपांशू जप.
की जो आपण थोडंसं पुटपुटत करतो त्याचं फळ आपल्याला मध्यम प्रकारचं मिळतं. आणि त्याच्यानंतरचा तिसरा प्रकारचा जप आहे तो म्हणजे मानसिक जप, की ज्याच्यामध्ये म्हणजे ज्याचे उच्चार आपण मनातल्या मनात करत असतो आणि याचं जे काही फळ आहे ते आपल्याला सहस्त्रपटीने मिळतो. आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे परावानी जप, म्हणजे आपल्या प्रत्येक श्वासागणिक आपण हा जप करत असतो आणि याचं जे काही फळ आहे किंवा पुण्य आहे हे आपल्याला कोटीनं मिळत असतं. आणि म्हणून प्रत्येकानं जप हा केलाच पाहिजे. आता जप करताना त्याच्यामध्ये सातत्यही ठेवायला हवे, आपली श्रद्धा असली पाहिजे. आता याचे काही नियम आहेत. जेव्हा ग्रहण काळ असतो तर ग्रहण काळामध्ये आपण जप हा अवश्य केला पाहिजे, किंवा ग्रहण काळाच्या आधीसुद्धा आपण केला तर चालतो. ग्रहण काळामध्ये जप केल्यानं आपलं त्याचं जे काही फळ आहे तर ते अधिक पटीनं आपल्याला मिळतं. आता जप करताना जो मेरुमणी असतो तर तो मेरुमणी कधी ओलांडायचा नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही जपायला सुरुवात करता तेव्हा त्याच्यामध्ये तुमचं मधलं बोट असेल किंवा अंगठा असेल किंवा अनामिका असेल तर यानं तुम्ही जप करू शकता. अंगठ्याच्या शेजारचं जे हे बोट आहे तर हे बोट तुम्ही कधीही जपमाळीला लावायचं नाही. आता जेव्हा तुम्ही जप करता तर तेव्हा ती जमिनीला स्पर्श होण्याची किंवा इतरत्र कुठंतर लागण्याची शक्यता असते. आणि म्हणून आजकाल काय केलं जातं तर जपमाळ एका पिशवीमध्ये घातली जाते आणि मग जप हा केला जातो. म्हणजेच प्रत्येकानं किमान 11 माळी तरी जप करा. म्हणजे याचं जे काही पुण्य आहे किंवा याचं जे काही फळ आहे तर ते फळ तुम्हा सर्वांना स्वामी महाराज नक्कीच देतील. आणि हे करताना तुम्ही जे काही नियम असतील किंवा जी तुमची काही श्रद्धा असेल तर ती श्रद्धा ठेवून केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच रजा घेते. श्री स्वामी समर्थ.